नांगर करून या ठिकाणी जमीन नांगरली, पिका पाणी आले. या ठिकाणी समृद्ध पिका पाणी आल्यानंतर त्या राज्यामध्ये पिका आल्यानंतर सर्वांचं जीवन सुख शांती, सर्वांचा आत्मा शांत झाला. भक्तिभाव आदरभाव वाढलेला आहे, सत्कर्म वाढलेले आहे आणि सत्कर्म पाहून त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी येऊन राहिला. विठ्ठल जर या ठिकाणी चांगलं झाड असेल, आंब्या झाड असेल, त्या ठिकाणी ते आंबे पिकल्यानंतर पशु पक्षी धावत त्या झाडाकडे येतात, त्यांना आमंत्रण देण्याची गरज लागत नाही. तर त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सत्कर्म असेल, संत सेवा, ईश्वर सेवा, गुरु सेवा, मातृपितृ सेवा असेल तर त्या ठिकाणी संत, गुरु, ईश्वर, दैवी आत्मे आपल्याकडे येत असतात, चांगली माणसं आपल्याकडे येत असतात. ज्याप्रमाणे झाडाखाली पाऊस आल्यानंतर आश्रयाला पशु पक्षी येतात, जीवजंतू सर्व येतात, त्याप्रमाणे ज्याच्याकडे सद्गुण आहे, संस्कार आहे, त्याच्याकडे सर्व दुःखी लोक येत असतात आणि ते सुखी होऊन आनंदामध्ये राहत असतात. पुन्हा आपण पाहतो जीवनामध्ये जेव्हा मंदिर जाऊ तेव्हा आपणास या ठिकाणी मनाला परम शांती लाभते. तीर्थयात्रा असेल, तीर्थक्षेत्र असेल, साधू संत महात्मा असेल, कोणत्या ठिकाणी जा, मंदिरात जा, देवाकडे जा, त्या ठिकाणी सुख शांती लागते. कारण का त्यांनी स्वतःच कधी विचार केला नाही, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी झाले आणि दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी झाले. न संत सतरती सतरती स लोकांस तारती, स्वतः तरुण गेले, दुसऱ्यांचाही उद्धार केला. विठ्ठल मग या ठिकाणी अभंगाच्या पार्श्वभूमीला पहा तुम्ही. पहिल्या प्रथम चरणामध्ये काय बोलावा विठ्ठल, बोला सांगितलं. कारण का अगोदर पाहायचं सांगितलं, नाव बोलायचं सांगितलं आहे. अगोदर तुम्हाला या ठिकाणी बँकेत डायरेक्ट गेले तर पैसे भेटणार, त्यासाठी टाकावे लागतील, म्हणजे कर्म करावे लागतील. तर त्याप्रमाणे बहिरंगाचे चित्त आहे, खूप चंचल आहे. ते मन आपल्याकडे शांत बसत नाही, तोंड गप बसत नाही. म्हणून इतर बडबड करण्यापेक्षा, निंदा नालस्ती करण्यापेक्षा, निषिद्ध कर्म करण्यापेक्षा जे संतांना देवाला आवडत नाही ते बोलू नका. दुसऱ्याच्या मनाला जखम होईल, दुःख होईल असं बोलू नका. हे तुकाराम मला सांगितलं, जे तुम्हाला सुखकारक आहे, आनंदकारक आहे, ज्यामुळे इतरांचं कल्याण होईल आणि तुमचं कल्याण होईल आणि तुमची वाचा खराब होणार नाही. म्हणून नुसती मिरची खाण्यापेक्षा थोडी साखर खा, म्हणजे खाणाऱ्याला गोड वाटतं आणि पण भाजत नाही. विठाला म्हणून निषिद्ध का आपल्या या ठिकाणी कामाशिवाय दुःखदायक ज्या गोष्टी आहेत ते बोलून असं या ठिकाणी शास्त्र सांगतात. म्हणून त्या ठिकाणी सांगतात बोलावा विठ्ठल. आपण प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक पदाचा विचार करूया. कारण थोडंच खायचं, चांगलं खायचं, थोडंच ऐकायचं, चांगलं ऐकायचं, थोडीच भक्ती करायची, पण निस्वार्थपणे करायची. विठ्ठल नाहीतर काय होतं, अनेकांची मतं, अनेकांचे विचार, अनेकांचे संप्रदाय, अनेक शास्त्र प्रवीणची मतं ऐकून या ठिकाणी अनेक खिचडी काला होतो. जसे या ठिकाणी दोन करणे एकच झाल्यानंतर बल जातो, तसं दोन शक्ती एकत्र आल्यानंतर या ठिकाणी अनेक विपरीत परिणाम होत असतं. म्हणून आपले कुलगुरू, धर्मगुरू, राजगुरू, संत आज्ञा, देव आज्ञा, गुरु आज्ञा, मातृपितृ आज्ञा, शास्त्र आज्ञांचं कधी उल्लंघन करू नये. विठ्ठल म्हणून मर्यादा सोडली, दुःख झालं. शीतल या ठिकाणी रेषा ओलांडली, तिला दुःख झालं. म्हणून या ठिकाणी मनाने काही कार्य करू नये. ही हरिपाठा सुद्धा सांगितले. मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला, हरिपाठ स्थिरावला तोच धन्य. मनाने कार्य केलं तर त्या ठिकाणी अधोगती जातो, तिथं संपतो. व्यावहारिक दृष्टीने संपतो आणि आध्यात्मिक दृष्टीने संपतो. परंतु ज्याने या ठिकाणी हरिपाठ म्हणजे हरीचं चिंतन, हरीचं श्रवण, भक्ती, हरीचं या ठिकाणी वचन, हरीचं या ठिकाणी जे सगुण रूप आहे त्याचं गुणगान गाणं बोलावा विठ्ठल. या ठिकाणी जीवनामध्ये बोलण्याची क्रिया महत्वाची. वाणी सुमधुर, या ठिकाणी नवरसायुक्त पाहिजे. नवरस भक्तीमध्ये सांगितलं आहे, ते असे गोड पाहिजे बोलणं. ते ऐकल्यानंतर
या ठिकाणी आनंद वाटतो. जेव्हा जर पुढून माणूस रागावून आला, भांडणं या ठिकाणी चालू असेल, त्या ठिकाणी सोडून गेल्यानंतर आपण सांगितलं, ओ शांत बसा, तुम्ही एवढे मोठे असताना कशाला म्हणता, खूप हुशार तुम्ही ज्ञानी, आणि तुमच्यासारखं भांडण करायला शोभतं का? असं बोलल्यानंतर त्या व्यक्तीला मनाला शांतता वाटते. आणि अशा वाणीतून, अशा सुमधुर शब्दातून काय होतं, किती राग आला तर तू शांत होता. कारण का, अशी वाणी ज्या ठिकाणी आहे, पवित्र वाणी, पवित्रते वाणी ज्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी सुमधुरता, देवता, सरस्वती देवता असते, आणि त्या ठिकाणी भागवंताचा वास असतो. कारण चांगल्या करण्याची भावना. विठ्ठल संस्कृत भाषेमध्ये वद वदती हा शब्द आहे. वद हा धातू आहे आणि वद वदती, वदामी वद वदा वदशी वदथ वदथ वदती वदथ वदंती असे 9 धातू आहे. त्याच्यापैकी मी बोलतो, आम्ही दोघे बोलतो, आम्ही बोलतो, अशा या ठिकाणी अनेक अर्थ होतात. तरी वाणीतून बोलणं, वैखरून वाणीतून बोलणं का बोलावं, तर ज्याप्रमाणे आपण शस्त्र घासून घासून त्याला धार येते, तर त्याप्रमाणे आपल्या वाणीतून नामस्मरण गेल्यानंतर, संतांचं नामस्मरण घेतलं, देवाचं नामस्मरण घेतलं, ते पवित्र आहे आणि सुख देणार आहे, म्हणून आपली वाणी शुद्ध होते, कोणाचा अपमान होत नाही. कारण का, आपले शारीरिक दोष, मानसिक दोष, आध्यात्मिक दोष निघून जातात. कायिक पाप, मानसिक पाप, सर्व प्रकारचं वाचिक पाप निघून जातं. म्हणून नामस्मरण वाचन करावं. वाचिक पाप जाण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. म्हणून बोलावा विठ्ठल, म्हणून बोलावं. मनुष्य जर बोलला नाही तर समजणार नाही. कारण का, त्याच्या भावना, त्याची इच्छा हे समजण्यासाठी त्याने बोलण्याची गरज आहे. कारण शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षक शिकवतात, जर विद्यार्थी बोलला नाही तर विद्यार्थी किती समजलं हे कसं कळणार. म्हणून जे विद्यार्थी बोलत नाही त्यांच्यासाठी परीक्षा ही कृती प्रक्रिया ठरली आहे. विठ्ठल व्यवहार जीवनामध्ये जर शालेय परीक्षा असते, तर ज्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती कशी केली, सदाचरण कसं केलं, या ठिकाणी परोपकार कसा केला, या ठिकाणी तुम्हाला दुःख का होतं, या ठिकाणी सुख का मिळत नाही, यासाठी भगवंत परमात्मा सत्व परीक्षा पाहतो. विठ्ठल म्हणून शालेय जीवनामध्ये अपेक्षाची गरज असते, तर त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुसेवा, वेदकर्म, सत्कर्म, निष्काम कर्म याची गरज आहे. ही अभ्यासाची गरज आहे. अंतर्मुख भक्ती ही गरज आहे. दया, क्षमा याचंही गरज आहे. आणि जर तुम्ही अभ्यास केला नाही, जर ऐकलं नाही तर नापास होता. तर त्याप्रमाणे जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये बहिरंगाला महत्त्व नाही. जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला नाही, कष्ट केले नाही तर या ठिकाणी फळ भेटणार नाही. अभ्यास केल्यानंतर परीक्षेत पास होणार नाही. आणि जीवनामध्ये भक्ती केली तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अधोगती होईल, सुख लाभणार नाही. म्हणून या ठिकाणी तुकाराम सांगतात, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. जे तुम्ही ऐकलं, गुरु मुखातून ऐकलं, भक्ती करताना ऐकलं, त्याप्रमाणे आचरण करणं हे महत्वाचं आहे. जर तुमच्या मनामध्ये आचरणामध्ये काही बदल होत नसेल तर तो परमात्मा अधिकार नाही. जोपर्यंत मनामध्ये काम आहे, वाईट इच्छा आहे, स्वार्थ आहे, लोभ आहे, राग आहे, तोपर्यंत परमार्थाचा अधिकारी नाही. असं या ठिकाणी संत महात्मे सांगतात, काम क्रोध लोभ जयाचंतरी नाही अधिकारी ऐसा इथे. कारण का, जोपर्यंत षड करा तोपर्यंत त्याला भक्ती तत्व, संतांचं जीवनचरित्र याचं महत्त्व कळत नाही. ज्याला भूक लागली त्याला अन्नदान द्यावं, ज्याला ज्याची गरज आहे ते द्यावं, ज्याला महत्त्व कळत नाही त्याला देऊ नये. अशा ठिकाणी संत महात्मे सांगतात, नामामने तया सारे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंगा. जे कष्ट करतात त्यांनी यश दे, ज्या भक्ती करतात त्यांचं कल्याण करा, असं नामदेव मला सांगतात. आपण लहान मुला जर या ठिकाणी 10 वर्षा मुलं असेल, जर आपण त्या ठिकाणी त्या मुलाला 1 लाख रुपये दिले तर त्याची किंमत कळणार नाही. तसं त्याप्रमाणे कष्टाने करता जर आपण कोणाला एखाद्याला वस्तू दिली तर महत्त्व कळत नाही. तसं त्याप्रमाणे नामदेव महाराज सांगितलं, जे भक्ती करतात त्यांचं कल्याण कर, अर्थात जे भक्ती करत नाही त्यांच्या दुर्लक्ष का, हा एक प्रश्न.
जोपर्यंत त्यांना पश्चाताप होत नाही, त्यांना जोपर्यंत आपल्या चुकाची जाणीव होत नाही, पुन्हा चुका घडणार नाही याची जाणीव घडण्यासाठी पश्चातापाची गरज आहे. तो दुःखात होरपळून निघाला पाहिजे. तेव्हा त्याला भक्तीचं महत्व, सुखाची किंमत, आनंदाची किंमत कळेल. ते या ठिकाणी संत नामदेव रायांना सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग या ठिकाणी नामसम बोलावा विठ्ठल. बोला बोला म्हणजे समजेल, बोला म्हणजे कळेल. जर तुम्ही रस्ता चुकले, जंगलामध्ये असेल तीर्थयात्रा करताना रस्ता चुकले, आणि जो चुकतो तो शिकतो. तर मनुष्य चुकीचा पुतळा जरी असला पण त्याने चूक कबूल करावी, गुरुला सांगावं आणि ती चूक दुरुस्त करावी. म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये गुरुची आवश्यकता असते, मार्गदर्शक गरज असते. जसं गाडीला ड्रायव्हरची गरज असते ना, तर त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये, पारलौकिक जीवनामध्ये या ठिकाणी स्थूल शरीर सोडल्यानंतर सुद्धा आपला उद्धार झाला पाहिजे. आणि अनेक गूढ विषय, रहस्यमय विषय आहे, जन्माशील मरणाशील यांचं ज्ञान होण्यासाठी त्या ठिकाणी गुरुची आवश्यकता आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण संतेमध्ये राहावं आणि बोलावं. काय बोलावं? जेणे उद्धार होईल असे या ठिकाणी आपण भक्तिज्ञान, तत्वज्ञान, सुखाला कारण असणारे या ठिकाणी विचार विचारावे. कै ऐशी दशा येईल माझे पांडुरंग, चित्त पांडुरंग दुर्गतशे. या ठिकाणी माझ्या चित्तामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आला पाहिजे, सुख शांती लाभली पाहिजे. माझा उद्धार कसा होईल, मला सुख कसा प्राप्त हे विचारावं. म्हणून या ठिकाणी बोलावा विठ्ठल, बोलावा. आणि बोलण्यामुळे अनेकांचं जर कल्याण होत असेल तर चांगलं ते बोलावं. जर या ठिकाणी वाईट होत असेल तर ते बोलू नये. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी गरुड पुराणामध्ये विषय आलेला आहे, मनुष्याने खोटं बोलावं कधी, त्याचं उत्तर असंही नाही. जर कोणाचं चांगलं होत असेल, गाईच्या ठिकाणी पशु पक्ष्याचं रक्षण होत असेल, त्या ठिकाणी जर कोणाचं व्यवहार जमत असेल, कोणाचं कल्याण होत असेल तर मनुष्याने खोटं बोलावं. तर ती पत्नीची टाटाटूट होऊ नये, गुरुशिष्याची टाटाटूट होऊ नये, किंवा भक्ताची टाटाटूट होऊ नये, वियोग होऊ नये. म्हणून मनुष्याने खोटं बोललं तरी चालतं, ते पुण्य असेल. जर खरं बोललं आणि खरं बोलल्यामुळे जर कोणा या ठिकाणी नुकसान होत असेल तर त्याचा पाप लागता, पुण्य करता होय पाप. म्हणून खरं बोलणं सुद्धा पाप आणि खोटं बोलणं पाप. खोटं बोलणं पुण्य होतं, कधी खरं बोलणं पाप होतं. त्याच्या कारणाने जसं परिस्थिती असेल त्याप्रमाणे राहावं. म्हणजे मनुष्याने वेळ काळ आल्यानंतर योग्य ते शब्द बोलावे. म्हणून बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा हे झाले क्रिया. परंतु विठ्ठल, विठ्ठल म्हणजे काय? विचार करा. या ठिकाणी जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, सगुण चैतन्य आहे, मूर्ती रूपाने आहे, निर्गुण रूपात आहे, ते भगवान चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये ठसा आणि लक्षात ठेवा, त्याचा विसर पडू देऊ नका. आपल्या स्वरूप काय? आनंद रूप, निर्गुण निराकार परब्रह्म, साक्षी, कुटस्थ परम आत्मा. म्हणजे त्या ठिकाणी त्याला जन्म मरणे दुःखाने असा भगवान परमात्मा आहे. ना जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भैतवान भूयाजो नित्य शाश्वतोयम प्राणो न हन्यते हन्ये माने शरीरे. शरीराचा नाश होतो परंतु आत्म्याचा जीवाचा नाश होत नाही. म्हणून ते परम आत्मा, परम ईश्वर, त्याला विसरू नका. ते स्वरूप आपला एक आहे हे जाणून घ्या. मग एक असलं तरी मर्यादा पाहणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भगवंताने या पृथ्वी तला अवतार धारण केले, परंतु त्यांनी सुद्धा गुरु केले. कृष्णाने संदीपन गुरु केले, भगवान प्रभू रामचंद्राने वशिष्ठ गुरु केले. आणि या ठिकाणी आपण पाहतो जीवनामध्ये गुरुला खूप महत्व आहे. त्यांनी मर्यादा सोडले नाही. मग मोठे पण जर मर्यादा सोडले आपण का सोडावं मर्यादा? विठ्ठल. म्हणून यत्तदाचरते श्रेष्ठ तत्तदवितरो यत् प्रमाण कृते तद श्लोकून वर्तते. ज्याप्रमाणे मोठी व्यक्ती आचरण करते तद्वत त्याप्रमाणे लहान व्यक्ती आचरण करते. जसं या ठिकाणी देव वागले, संत वागले, तद्वत त्याप्रमाणे लहान व्यक्ती आचरण करतात. जर धर्मनिष्ठ, धर्मव्यक्ता, धर्माचार्य, कुलगुरू असे ज्या ठिकाणी
ज्यांच्याकडे धर्माची या ठिकाणी व्यासपीठ असेल, जबाबदारी आहे, त्यांच्या हातून जर चूक घडली तर ती कधी माफ होत नाही. कारण का, ज्याला परमार्थ ज्ञान आहे, ज्याला भक्ती ज्ञान आहे, त्याने चुका करू नये, त्याला कधी माफ होत नाही. कारण शास्त्र सांगतं, व्यवहारामध्ये घरी असलेलं पाप जरी झालं, शारीरिक असो, वाचिक असो, मानसिक असो, ते तीर्थक्षेत्रा गेल्यानंतर फिरतं. परंतु तीर्थक्षेत्रा केलेलं पाप, मंदिर असेल, तीर्थक्षेत्र असेल, नदी असेल, पवित्र स्थान असेल, त्या ठिकाणी केलेलं पाप ते कोणत्या ठिकाणी फिटत नाही, नष्ट होत नाही. पंचमहापातके, गुरुहत्या असेल, मातृपितृ असेल, श्रीहत्या असेल, बालहत्या असेल, संत निंदा असेल, गोहत्या असेल, कधीही पाप फिटत नाही. ते पाप तीर्थक्षेत्रामध्ये जे संतांना आवडत नाही, देवाला आवडत नाही, ते जर पाप निश्चित कर्म घडलं तर काय होतं, तर लोखंडाच्या वज्राप्रमाणे ते चिकटून राहतं. कारण तीर्थक्षेत्र कृतम पापम वज्रलेपो भवती, सुभाषितकार सांगतात, लोखंडासारखं चिकटून राहतं. म्हणून आपण मनामध्ये गैरसमज ठेवायचा नाही की भक्ती केली, देवाचे पाय पडले म्हणजे आपलं पाप गेलं. पाप जात नाही. विठ्ठल पाप का जात नाही? जेव्हा आपलं या ठिकाणी आपण दर्शन घेतो देवापुढे, तेव्हा आपल्या शरीर झुकतं, परंतु आपलं मन हे नम्र होत नाही. कारण का, मनामध्ये विचार दुसरे चालू असतात. मग परमार्थामध्ये शरीराला किंमत नाही, तुमच्या मनाला किंमत आहे. नम्र झाली होता त्याने कोंडिल्यानंतर, म्हणून हे संतांना माहिती होतं या ठिकाणी देवाच्या पाय पडणार नाही, मनामध्ये विचार असेल. म्हणून त्यासाठी अहंकार नष्ट होण्यासाठी, गर्व नष्ट होण्यासाठी लोटांगण घालायची पद्धत आहे. जशी काठी टाकल्यानंतर खाली पडते, तर त्याप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर लोटांगण घालायचं. कोणी असो, लहान असो, मोठा असो, देवी देवता असो, संत असो, त्यांना लोटांगण घालायचं. म्हणजे कसं, अभिमान नाही, मी शरण आलो हे तुमचंच. आणि मनुष्य केव्हा झोपतो, मरताना. म्हणजे आपलं काहीच राहत नाही. आपले या ठिकाणी डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, काही खाता येत नाही, सगळं संपलं असतं. जीवनामध्ये जेव्हा अहंकार नष्ट होण्यासाठी जसं आपण दंडवत घालतो, संतांनी नियम घालून दिलेला आहे. गाडी लोटांगण वंदीन चरण, डोळे ना पाय न रूप तुझे, का करावं नामस्मरण, का पहावा विठ्ठल, का बोलावा विठ्ठल, का करावा विठ्ठल. त्याचं कारण आहे का? एक वाक्य लक्षात ठेवा आयुष्यभर. जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, तोपर्यंत तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने किंमत आहे. परंतु तुम्ही आजारी पडले, पैसा जवळ नाही, अपघात झाला, आजारी पडले, शरीर जीर्ण झालं, तेव्हा तुमच्याकडे कोणी येणार नाही, कोणी विचारणार नाही. कारण का? जन हे सुखाचे दिल्या घेतल्या,
एक महत्त्वाचं वाक्य आहे, इम्पॉर्टंट ऐका. कारण जीवनामध्ये आईवडील मुलाला पैसा देतील, संस्कार देतील, परंतु जे मुलाला शारीरिक त्रास होतो, जो मानसिक त्रास होतो, तो त्यांना वाटून घेता येत नाही. म्हणून पाहावा विठ्ठल, जेव्हा तुम्ही भगवंताचं रूप डोळ्याने पाहता, संताचं रूप डोळ्याने पाहता, तेव्हा तुमच्या डोळ्यात कधीच आसू येणार नाही. जेव्हा तुम्ही भगवंत नामस्मरण करता, तेव्हा तुमच्या वाणीतून शिव्या शाप निंदा नास्ती होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही करावा विठ्ठल म्हणजे काय करा, सत्कर्म करायचं आहे. अर्थात तुम्हाला एक सावता माझं उदाहरण सांगतो. विठ्ठल कारण संत सावता महाराज यांची भक्ती, निष्काम कर्मयोग आणि भक्तियोग हा खूप सुंदर छान आहे. कारण भक्ती कशी करावी आणि संसार करत असताना परमात्मा कसा करावी संताकडून शिकावं. आणि यासाठी आपण ग्रस्त आश्रमाचे जे ग्रंथ पाहतो, ऋषीमुनीने ग्रस्त आश्रम स्वीकारला आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, जीवन जगलेलं आहे. परंतु त्याचं जीवन जगण्याची पद्धत ती शिकून घेण्यासाठी आपण पारायण, पठण, श्रवण, भक्ती करतो. आता सावता महाराज उदाहरण पहा. कारण सावता महाराज दिवसभर कष्ट करावं, स्वतःच्या कष्टाने या ठिकाणी भक्तीचा माळा फुलवला, व्यावहारिक दृष्टीने या ठिकाणी सर्व कांदा माळा भाजी फुलली. परंतु एक वाक्य लक्षात ठेवा, महत्वाचं, जेव्हा आपण कोणाच्या मनासारखा वागत नाही, कोणाच्या दबावाखाली राहत नाही, लाचारी जीवन जगत नाही, कोणाची वाईट इच्छा पूर्ण करत नाही, कोणाच्या या ठिकाणी वाईट कामात मदत करत नाही आणि आपण कोणाला या ठिकाणी ऐकत नाही, वाईट कामावर मदत न केल्यामुळे स्वार्थी, नास्तिक, दुराचारी या ठिकाणी बहिरंगाने करणारे जे कृती आहे परमार्थी असतात, ते या ठिकाणी आपल्याला त्रास देतात. याचं उदाहरण ज्वलंत सावता महाराज आहे. जेव्हा सावता महाराज भक्तीतून निष्काम कर्म करत असताना, लोकांचं कल्याण करत असताना, त्या ठिकाणी ओंकार स्वामी असेल, कामाची माई असेल, त्यांनी या ठिकाणी अनेक प्रकार त्रास दिला. त्रास किती दिला? त्यांचं उभं शेत पेटून द्यावं, जनावरं सोडून द्यावं, त्याच्या जनावरं या ठिकाणी होरपवून नेली, विहीर बुजवून टाकली, तरी सावता महाराज शांत. म्हणून अशा शांत, परोपकारी, भक्तिमय जीवन जगणारे निष्काम कर्मयोग पाहून भगवान परमात्मा पंढरपूर अरंगावी आहे. असं जीवन जगावं. विठ्ठल म्हणून कर्मामध्ये राम, कर्मामध्ये भगवंत पाहावा. या ठिकाणी जे शरीर ही सृष्टी भगवंतांनी तयार केली आहे, भगवंताच्या आपण त्या ठिकाणी त्याचे सेवक आहोत आणि आपण त्याचं कर्तव्य कर्म करत असताना त्याचं या ठिकाणी व्यवस्थित काम चोख केलं पाहिजे. त्याच्यावर भ्रष्टाचार नको, लोभ नको. जर आपण त्याचं काम सोडून जर मनाने काही काम केलं तर ते या ठिकाणी देवाला आवडत नाही, देवाला संताला आवडत नाही. म्हणून संताज्ञा, देवाज्ञा कधी मोडायची नसते. म्हणून आपण पत्रिके पाहतो, आम्हाला अत्यंत दुःख वाईट वाटते की देवाज्ञा झाली, कारण मनाविरुद्ध झालं ना, म्हणून दुःख होतं. जर तुम्ही देवाच्या आज्ञाप्रमाणे आयुष्यभर जगले असते तर देव आज्ञा केली असते, देव स्वतः आला असता आणि कायमस्वरूपी आपल्याजवळ आला असता. याचं उदाहरण संत माऊली, संत सावतोबा, संत एकनाथ. म्हणून आपण देवाकडे न जाता देव आपल्याकडे येईल असं आचरण पाहिजे. म्हणून संतांनी, देवाने आपल्याकडे यावं यासाठी पाहावा विठ्ठल, चांगलं पाहावं आणि पाहिल्यानंतर एक समाधान लागतं. निरीक्षण करावं. पाहणं म्हणजे काय? निरीक्षण, दर्शन. कारण आपण पाहतो जीवनामध्ये प्रसादाची गरज असते. म्हणजे प्रभू, साक्षात म्हणजे दर्शन, प्रभू साक्षात दर्शन, अनुभूती, अनुभव. जर साखर खाल्ल्यानंतर ती गोड लागल्यानंतर अनुभव येतो, ते सांगता येत नाही परंतु अनुभव येतो. तर त्याप्रमाणे जीवनामध्ये पाहिल्यानंतर सांगता येत नाही. अगोदर बाह्य कृती सांगितली आहे, बाह्य परमात्मा. जेव्हा मन शांत होतं, तुम्ही नामस्मरण करून जप करून, जेव्हा मन आता थकलं होतं, खूप थकला आता जप करून थोडा आता डोळे मिटून बसतो आणि डोळे मिटून बसण्याचं एक समाधान लागतं. जी सुंदर मूर्ती समोर दिसते, आपण त्याचं नामस्मरण करतो ते. म्हणून यामुळे काय होतं, अंतरंग साधना वाढते आणि अंतरंग साधना वाढत असं काय होतं प्रक्रिया,
जसं दिवा छोटा असतो आणि ती ज्योत मोठी मोठी होत जाते, तर त्याप्रमाणे आपला भगवान परमात्मा अंतःकरणाने कधी येऊन राहतो ते कळत नाही आणि देहभान कधी विसरू ते कळत नाही आणि एवढा सुख आनंदमय अवस्थेमध्ये असतो की आपल्या देहभान विसरत नाही. देहभान विसरले तुझा पाहता विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही या ठिकाणी नामस्मरण केलं आहे, भक्ती केली आहे, देवाला पाहिलं आहे, जो भगवान परमात्मा आलेला आहे, साक्षात्कार झाला, अनुभव आला आहे. परंतु पुढली पायरी तुम्हाला जरी देव भेटला, जरी तुम्ही तप केलं किंवा नामस्मरण केलं, आयुष्य गेलं, देव भेटला तरी नियम मोडायचे नाही. म्हणून लहान होऊन जगावं आणि आपला जो अनुभव आला ते सांगू. जसं तुकाराम महाराज पाहिलं चरण सांगतात, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल